नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। लातूर मनपा निवडणूक, काँग्रेस वंचित आघाडीचा निर्विवाद विजय, शहर दुमदुमले। लातूर प्रतिनिधी राम काळगे, सुधाकर दहीफळे। अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लातूर महानगरपालिका निवडणुकीत अखेर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन विकास आघाडीने निर्विवाद बहुमत मिळवत सत्ता कायम राखली। या निकालातून पुन्हा एकदा देशमुख कुटुंबाचे लातूरवरील राजकीय वर्चस्व ठळकपणे अधोरेखित झाले असून लातूरकरांचा एकच अजेंडा, महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेलं। महानगरपालिकेच्या मतमोजणी शुक्रवार दिनांक 16 रोजी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात सकाळी 10 वाजता सुरुवात झाली। निकाल ऐकण्यासाठी काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षाचे हजारो कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येक प्रभागाचा निकाल जाहीर होताच घोषणांचा गजर, फटाक्यांचा आवाज आणि गुलालाची उधळण सुरू झाली। विशेषतः प्रभाग क्रमांक 1 ते 13 दरम्यान काँग्रेसने आघाडी घेताच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला। महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, मतमोजणी केंद्राबाहेर तरुण कार्यकर्त्यांसह महिलांचीही मोठी उपस्थिती दिसून आली। निकाल काँग्रेसच्या बाजूने लागताच महिलांनीही जल्लोषात सहभागी होत आनंद उत्सव साजरा केला। जय काँग्रेसच्या घोषणांनी परिसर अक्षरशः दुमदुमून गेला। विजयी उमेदवारांच्या गळाभेटी, खांद्यावर घेऊन मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरात नाचणारे कार्यकर्ते आणि रस्त्यावर साजरा झालेला आनंद उत्सव पाहायला मिळाला। या जल्लोषात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख आणि माजी आमदार धीरज देशमुख यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर भारावून गेला। लातूर कोणाचा, देशमुखांचा हा नारा घुमत होता। सोशल मीडियावर गोंधळ दरम्यान सोशल मीडियावर अपूर्ण माहितीच्या आधारे निकाल फॉरवर्ड केल्यामुळे काही ठिकाणी गोंधळाचे चित्र दिसून आलं। एका प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाल्याचा संदेश पसरल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। मात्र काही वेळातच पराभवाची बातमी समोर येताच गुलालाने माखलेले चेहरे निराशेत बदलले। वंचितचा स्ट्राईक रेट ठरला चर्चेचा विषय। या निवडणुकीत वंचित बहुजन विकास आघाडीचा स्ट्राईक रेट 90% अधिक राहिला। काँग्रेससोबत केलेल्या युतीचा मोठा फायदा दोन्ही पक्षांना झाला। 5 पैकी 4 जागांवर वंचितचे उमेदवार विजयी झाले। ही आघाडी आगामी जिल्हा परिषद व इतर निवडणुकांसाठी प्रेरणादायी ठरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकूणच या निकालातून लातूरकरांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि देशमुख कुटुंबावर विश्वास व्यक्त करत महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व बहाल केलं हे स्पष्ट झाले। बद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे, ऋणी आहे। याबद्दल शब्दामध्ये मी प्रकट होऊ शकत नाही। असा ऐतिहासिक कौल हा लातूरकरांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला दिलेला आहे। काय बलस्थाने राहिली सर जिंकाची? काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची एक नवा विचार जो लोकांपुढे आपण घेऊन गेलो। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची प्रेरणा, आदरणीय शिवराज पाटील साहेबांची शिदोरी, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचं कार्य, मला असं वाटतं की लातूरच्या काँग्रेसच्या राजकारणाची जी परंपरा आहे त्या परंपरेला सुद्धा लातूरकरांनी साथ दिलेली आहे। कुठले मुद्दे प्रभावी ठरले असं वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये? भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचारानं बरबटलेला जो कारभार आहे तो लातूरकरांनी जवळून पाहिला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये लातूरकरांनी मतदान केलंय। लातूरकरांना भारतीय जनता पक्ष लातूरवर जे काही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न त्यांचा गेली अनेक दिवस सुरू आहे तो या मतदानातनं त्यांनी हाणून पाडलेला आहे। लातूरकरांनी हे स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाला या मतदानातून संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की लातूरमध्ये ढवळाढवळ करण्याची गरज नाही। लातूरचा विकास करायला किंवा लातूरचं नेतृत्व निवडायला लातूरकर सक्षम आहे। वंचितचं किती योगदान राहिलेलं आहे? वंचित बहुजन आघाडीचं मोलाचं योगदान या विजयामध्ये आहे हे मी स्पष्ट करू इच्छितो।
संजय गायकवाड यांनी काँग्रेस संपवतो असा विधान केला होता सर, आता काय सांगणार? संजय गायकवाड रवींद्र चव्हाण नाही, मला असं वाटतं की अशाच वक्तव्याला लातूरकरांनी अमान्य केलंय आणि अशा वक्तव्याला लातूरकरांनी जबरदस्त चपराक दिली आहे असं मी म्हणेन. विलासराव साहेबांच्या आठवणी जपायला निघाले होते, मात्र जास्त अधोरेखित झालं होतं. नाही, मला असं वाटतं की राजकारणामध्ये विचारानं लढावं. राजकारणाचा स्तर जर तुम्ही असा खालावला तर लातूरचे मतदार त्याला ते स्वीकारत नाहीत, धारा देत नाहीत, सहन करत नाहीत, हे त्यांनी मतदानातून दाखवून दिलेलं आहे. संजय बनसोडेंच्या वक्तव्याबाबत